अर्धी वाटी बेसन पीठ, 1 कांदा, 1 टमाटर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ. मिरची ऑप्शनल आहे. मिक्स करून घ्या आणि पाणी ॲड करा थोडं थोडं करून. लम्स नका पडू देऊ. जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं बॅटर. टमाटर कांदा ॲड करा, मिक्स करून घ्या. लिहिली कणिक घ्या आणि पोळी लाटून घ्या. जेवढी लांब लाटता येईल तेवढी लाटून घ्या आणि बारीक लाटून घ्या. तव्यावर तेल किंवा तूप लावून घ्या आणि पोळी भाजून घ्या. एक साईडनी वरतून बुडबुडे आले की तेल लावून घ्या आणि परत भाजून घ्या. एक साईड चांगली भाजून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडवरती बॅटर ॲड करायचं आहे आणि बॅटर कोरडं झाल्यानंतर ते परत भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने परत व्यवस्थित होऊ द्या. यावर चीज पण ॲड करू शकता. पराठा तयार आहे. उरलेलं बॅटर तुम्ही डायरेक्ट तव्यावर टाकून त्याचं असं थालीपीठ पण करू शकता. हेल्दी पण टेस्टी पण. ट्राय करा आणि कमेंट